सुखकर्ता कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमन आणि सहकार क्षेत्रातील कोहिनूर हिरा म्हणून संबोधले जाणारे तानाजी गणपती मोहिते यांना नुकताच भास्कर पब्लिकेशन न्यूज नेटवर्क यांच्या वतीने 2026चा राज्यस्तरीय एम्पायर आयडॉल अवॉर्ड तथा प्रेरणामूर्ती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। त्याच पार्श्वभूमीवर सांगलीच्या कोकरूड येथील मंगल नारायण हॉलमध्ये सुखकर्ता कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे व्हाईस चेअरमन, संचालक व सर्व कर्मचारी या वर्गाच्या वतीने त्यांना शुभेच्छा व नुकत्याच झालेल्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना सुखकर्ता परिवाराच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी सतीश भंडारे, संजय देशमुख, प्रमोद कुंभार, यशवंत मोहिते, शिवाजी निकम, एकनाथ माळी, संजय घोडे, सर्जेराव घोडे, अमर जाधव, शिवाजी मोहिते, नूतन माळी, सुरेखा जाधव यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते। त्यांचा जन्म 2 फेब्रुवारी 1971 रोजी कोकरूड, तालुका शिराळा, जिल्हा सांगली येथे अगदी हलाखीच्या परिस्थितीत असलेल्या कैलासवासी सोनाबाई व कैलासवासी गणपती मोहिते या दाम्पत्याच्या पोटी झाला। जन्मताच कष्टाळू व हुशार असलेला तानाजी मोहिते यांनी कधीच परिस्थितीचा बावकर न करता आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कोकरूड येथे पूर्ण केले। पहिलीपासून 12वी पर्यंत शाळेतील आपला पहिला नंबर त्यांनी कधीच चुकवला नाही। आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना शैक्षणिक स्वप्न पूर्ण करता आली नाहीत। त्यांनी खडतर परिस्थिती असूनही कृष्णा महाविद्यालय, शिवनगर रोटरे येथे केमिस्ट्री या विषयात पदवी मिळवली। शिक्षण पूर्ण केल्यानंतर 1993 मध्ये त्यांनी मुंबई गाठली आणि तेथूनच त्यांच्या जीवनाला सुरुवात झाली। त्यांनी घेतलेल्या शिक्षणाचा आणि अर्थकारणाचा काही संबंध नसताना त्यांनी एका पतसंस्थेत काम केले। पतसंस्थेत पिग्मी एजंट म्हणून सुरुवात केली आणि त्या संस्थेच्या इमारतीमध्येच राहून 4-5 वर्षे काढली। स्वतःला झोकून देत काम करण्याची प्रवृत्ती, जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिकपणा या गुणांमुळे त्याच पतसंस्थेमध्ये त्यांनी जनरल मॅनेजर पदापर्यंत झेप घेतली। सहकार क्षेत्रातील गाडा अभ्यासक म्हणून त्यांनी नाव कमवले। 2009 मध्ये त्याच पतसंस्थेत स्वइच्छा निवृत्ती घेतली। नंतर टूर्स अँड ट्रॅव्हल्स व्यवसाय चालू केला। त्यात स्पर्धा असल्यामुळे त्यांना अपयश आले। त्यानंतर स्वअनुभवाचा वापर करत 2 मित्रांना सोबत घेऊन स्वतःचे सारथी फायनान्स सुरू केले। ते स्थिर स्तरावर असतानाच अचानक देशात कोरोनाची लाट आली आणि लॉकडाऊन चालू झाले। या काळात व्यवसायाच्या अडचणी खूपच वाढल्या, तरीही त्यांनी मोठ्या धीराने, जिद्दीने व्यवसाय सुरू ठेवला नाही तर मोठ्या प्रमाणात यशस्वीरित्या वाढवला देखील। लॉकडाऊन संपल्यानंतर सुखकर्ता कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई ही पतसंस्था सुरू केली आणि आज पश्चिम महाराष्ट्रात 28 शाखांच्या सह ही पतसंस्था सुरू असून मार्च अखेर 100 कोटी रुपये ठेवीचा टप्पा पूर्ण करण्याचा मानस आहे। त्यांनी जवळपास 1,500 लोकांचे संसार उभे केले आहेत। नमस्कार। आज या ठिकाणी सगळे माझा सन्मान ठेवण्यासाठी जमा झालेला आहात, त्याबद्दल तुमचे धन्यवाद। ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्यांचे धन्यवाद। मग आजपासून बऱ्याच माझ्या कर्मचारी, संचालक मंडळाने ज्या त्यांच्या भावना माझ्याबद्दल व्यक्त केल्या, त्या भावना ऐकून थोडंसं भरून आल्यासारखं झालं। त्यामुळे जास्त बोलता येणार नाही। हा जो काही मला सन्मान मिळालाय, प्राईड ऑफ इंडिया एम्पायर आयडॉल अवॉर्ड 2026, हा केवळ माझ्या एकट्याचा सन्मान नसून हा सुखकर्ता आणि सुखकर्ता परिवाराचा सन्मान आहे। आणि हे सगळं सन्मान मिळाला हा केवळ तुम्ही केलेल्या कामामुळे, सुखकर्ताची झालेली वाटचाल आणि आपण जी सामाजिक बांधिलकी म्हणून समाजासाठी जे काय करतो, सामाजिक कार्य, मग क्रीडा किंवा कोणाला मदत करणे असेल, या सगळ्या गोष्टींचा सार्वभौम विचार करून बीबीएल नेटवर्कने जो आपल्याला प्राईड ऑफ इंडिया इन्स्पायर आयडॉल अवॉर्ड दिला तो त्यासाठी दिला।
आपण हा कार्यक्रम इथं आयोजित केला, मोठ्या प्रमाणात मोठा कार्यक्रम आयोजित केला याची मला अजिबात कल्पना नव्हती. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. थँक्यू. आम्ही ऐकलं की 6 भावंड खडतर परिस्थितीत तुम्ही पिग्मी एजंट चेअरमन पदापर्यंत व्यवस्था घातली. ती गरुड जीप कशा पद्धतीने होती? तो प्रवास खूप मोठा आहे. त्या प्रवासाबद्दल 2-4 ओळीत बोलता येणार नाही. तो प्रवास मांडायचा झाला तर तुम्हाला 4-5 तास कमीत कमी लागतात. तुमच्या माध्यमातून जवळपास 1500 कुटुंबाला तुम्ही संसार उभे केले. माझ्या आणि माझ्या संबंधित जेवढ्या संस्था किंवा कंपनी आहेत त्या सगळ्या कंपनीचा सगळा स्टाफ जर काउंट केला तर तो 1500च्या वरती आहे. त्यामुळं 1500 लोकांच्या जीवनात माझा काहीतरी खारीचा वाटा मी करतोय अशी माझी मागणी. आणि या सगळ्यांचा उदरनिर्वाह चांगल्या प्रकारे व्हावा त्यासाठी ही माझी छोटीशी धडपड चालू आहे. सुखकर्ता हा त्यातला एक छोटासा भाग आहे. सुखकर्ता हा छोटा भाग आज असला तरी येणाऱ्या 4-5 वर्षात सुखकर्ता सगळ्यात मोठा भाग होता. कारण सुखकर्ताच्या जवळजवळ 100 शाखा आपण निर्धारित केलं. त्यामुळे 100 शाखांचा स्टाफ हा कमीत कमी 1000-1500च्या वरती जाईल. सारथी फायनान्स असेल, त्यानंतर कोविडच्या दरम्यान तुम्ही सुखकर्ता कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे सारथी फायनान्सची व्याप्ती मोठी आहे. सारथी फायनान्स 3 राज्यात काम करतात. 4 राज्यात म्हणजे महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या 5 राज्यात काम करतो. जवळजवळ 70 ब्रांचेस आहेत सारथीच्या आणि सारथीचा स्टाफ जवळजवळ 350-400 आहे. त्याची व्याप्ती मोठी आहे. आणि सुखकर्ता सुरू करण्यापाठीमागचा पण उद्देश तोच आहे की ह्याची व्याप्ती त्याच्यापेक्षा मोठी कशी करता येईल हाच हेतू आहे. सुखकर्ताचं पश्चिम महाराष्ट्रात जवळपास 28 शाखांपर्यंत तुम्ही झेप घेतलेले आहे आणि आता 75 कोटींचा टप्पा पूर्ण झालेला आहे. त्या काळात काय तुमचे वाटचाल असणार आहे? सॉरी, 75 कोटींचे टप्पा पूर्ण केलेला आहे, त्या काळात काय वाटचाल असणार आहे? येणाऱ्या काळात येणाऱ्या 2 ते 3 वर्षात सुखकर्ता 1000 कोटीची होणार आणि 2030-31च्या आसपास ती 5000 कोटीपर्यंत नेणार. एवढीच वाटचाल. हा साधा सरळ सोपा विचार आहे. थँक्यू. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.